श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. आपण स्वामींची सेवा नित्यनेमाने करतो. प्रत्येक घरामध्ये आपापल्या गुरूंची, परमेश्वराची, कुलदेवतेची, देवीची पूजा ही नित्यनेमाप्रमाणे होत असते. तर काय करायचं आहे, आपण ज्यावेळेस आपल्या भगवानांना मंदिरामध्ये दिवा लावतो त्यावेळेस या दिव्याची वात ही पूर्ण जळत नाही. काही वात जळते आणि नंतर दिवा मंदावतो. तर अशा वेळेस दुसऱ्या दिवशी किंवा परत आपण जेव्हा दिवा लावत असतो तेव्हा आपण नवीन वात घेतो, कारण की शिळी वात आपल्याला वापरायची नसते. पण त्या वातीमध्ये एवढी एनर्जी असते की तुम्हाला ती वात वेस्ट किंवा वाया घालवायची नाही, बाहेर फेकून द्यायची नाही आहे. तर करायचं काय आहे, खूप जणांची वाईट सवय असते, ती जी वात असते दिव्याची दुसऱ्या दिवशी पूजा करताना तुळशीच्या झाडाखाली ठेवायची आहे. पण आपण तसं करत नाही, आपण ती वात घेतो आणि डस्टबिनमध्ये टाकतो. तर असं करू नका. ती जी वात आहे त्या वाती तुम्ही जमा करा. एक छोटासा डब्बा घ्या, ज्या दिवशी पूजा करणार आहात त्याच्या दुसऱ्या दिवशी ती वात त्या डब्यात ठेवा. असे करून जेवढे जमतील 11 दिवस, 21 दिवस, 1 महिना त्या वाती जमा करा. आणि त्या वातीमध्ये जेव्हा एखादा गुरुवार असेल किंवा शुक्रवार असेल त्या दिवशी ती वात पूर्ण जमा झालेली वात एखाद्या पेण्यामध्ये कशामध्येही तुम्ही घ्या आणि त्याच्यामध्ये कापूर टाकून त्याचं एक छोटंसं हवन तुम्ही घरीच्या घरी करू शकता. त्याच्यामुळे काय होतं, त्या वातीतली जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे तीसुद्धा आपल्याला भेटते आणि आपल्या घरी एक छोटंसं हवन होऊन जातं. कारण की आपण असं बघायला गेलं तर आवर्जून होत नाही आणि त्याने केल्यामुळे काय होतं, घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहते आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. खूप छोट्याशा गोष्टी आहेत. आणि त्याच्यामध्ये काय करायचं, जेव्हा तुम्ही कापूर टाकणार त्यावेळेस एक लवंग, एक दालचिनी ही सुद्धा टाकून बघा, त्याचाही फ्रेग्रन्स येईल आणि माता लक्ष्मी नक्की प्रसन्न होईल. तर हा छोटासा उपाय आहे, पण याचा बेनिफिट मात्र खूप मोठा होतो. आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव.